काय सांगणार तुम्ही? अशी माहिती समोर आली खासदारांनी पण सांगितलं की 6 महिन्यापूर्वीच या आपलं काम सुरू होतं, तेव्हा तुम्ही तक्रार केली, काम सुरू असताना याच्या तक्रारी केल्या होत्या. आम्ही वारंवार इथले स्थानिक शेतकरी आहे, आम्ही सर्व शेतकरी जमून नाहीच्या अधिकाऱ्यांकडे आतापर्यंत 3 ते 4 वेळा फोटोग्राफ दाखवून त्यांना वारंवार सूचना दिल्या की हे कामाची प्रत पण बरोबर नाहीये. ही जर तेव्हा त्यांनी ऍक्शन घेतलेली असती तर आज ही वेळ आली नसती. त्या सदरीला आम्ही शेतकरी या रस्त्याच्या दोघं बाजूने त्यांनी सर्व्हिस रोडची ऍक्विजिशन केलेली असून तिथं काहीच केलेलं नाही. तिथं पूर्ण काळी माती आहे आणि तिच्यातली खोदलेली माती यांनी रस्त्याला वापरलेली आहे. त्याच्यामुळे हे रस्त्याचे असे भिंडवडे निघालेले आहे. तिथली माती काढून टाकल्यामुळे तिथं शेतकऱ्यांना यायला जायला सुद्धा रस्ता नाहीये. समांतर हायवेवरून बैलगाडी कशी न्यायची ह्या समस्या करता आम्ही तिथं जात होतो. तर उडवा उडवीची उत्तरं देत ते वारंवार त्यांनी आम्हाला आम्ही काम करतोय आणि यांनी काही केलेलं नाहीये. ते शेवटी आम्ही तक्रार घेऊन स्मिताताईंकडे गेलो. त्यावेळेस स्मिताताईंनी आमच्या समोर नाहीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला तर त्यांनी सांगितलं की आम्ही आता तुम्ही त्यांचं लेटर घेऊन या. आम्ही स्मिताताईंना सांगितलं. स्मिताताईंनी त्यांना लगेच फोन केला आणि सांगितलं की तुम्ही लोकप्रतिनिधींविषयी आम्हाला इंटिमेट केलं नाही, तुम्ही शेतकऱ्यांना असं का सांगता. तर तेव्हाच्या त्या स्मिताताईंनी ते पत्र देऊन अधिकाऱ्यांना पत्र दिलं, गडकरीजींना पण पत्र दिलं, त्याची प्रत आम्हाला दिली आणि अशा प्रकारे मग ते पुढे मार्गी लागलं असं स्मिताताईंकडून आम्हाला मिळालेलं होतं. पण आम्ही सर्व सांगू इच्छितो की हे जर आम्ही ते 3 वेळा 4 वेळा जे सूचना दिल्या नाहीच्या अधिकाऱ्यांना, फोटो काढलेले, फोटो काढून आम्ही नाहीच्या अधिकाऱ्यांना दिलेले, त्यांना स्पॉट व्हिजिटला बोलवलं. जवळजवळ या गोष्टीला आता 8 महिने आले. म्हणजे जेव्हा हायवे चालू आलाय त्याच्या 8-10 दिवसात आम्ही पहिल्या वेळेस समांतर रस्त्यांकरता गेलो होतो. तेव्हा त्या झालेल्या कामाचे फोटो पण त्यांना दाखवलेले होते. पण त्यांनी कुठलीही ऍक्शन घेतली नाही. 2 वेळा 3 वेळा आम्हाला फिरवलं आणि म्हणत तुम्ही स्मिताताईंकडनं निधी उपलब्धतेचं लेटर घेऊन आम्ही ताईकडे गेलो. तेव्हा ताईने त्या गोष्टीचं त्यांना दम समज दिली आणि मग ते पुढे सांगितलं की आता तुमच्या कामाकडे आम्ही लक्ष देतो. काय मागणी असतात? हे जे झालेलं काम आहे हे आता निकृष्ट पद्धतीचं आहे. हे काय करणार आहे कॉन्ट्रॅक्टरला आम्ही 4 वर्ष आले बघतो. हे काय करणार, वारंवार फक्त डागडुजी करणार आणि निघून जाणार. आता त्यांनी काय केलंय, एवढे मोठे कागद आणले नाही, ते झाकून दिलेलं आहे. तुम्ही स्वतः पाहिलंय की त्यांनी काय आणलं, कागद आणले म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसनचं काम तरी व्यवस्थित होईल किंवा एखाद्या झोपडपट्टीत गेलं तर तिथलं तरी काम व्यवस्थित दिसेल. पण इथं यांचं स्टील उघडे आणि मातीचं सर्व कारभार आहे. इथं थोडा पाऊस झाला हिच्यात त्यांचे सर्व कठडे पडून गेलेले तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. पूर्ण रस्ता नवीन करण्याशिवाय पर्याय नाही. कारण हा दुरुस्त केला होता, हा जनतेचा पैसा सर्व वाया घालणार आणि या शेतकऱ्यांना या काम चालू असल्यामुळे कायम त्रास राहणार आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने इकडे लक्ष देऊन हे काम ठेकेदाराकडनं त्याला दंड करून त्याच्या खर्चातून सर्व करून घेतलं पाहिजे. हे काम करताना परत शेतकऱ्यांना खूप त्रास होणार आहे. ऑलरेडी इथं साईडला कुठे जाण्या येण्याची जागा नसल्यामुळे शेतकरी इथं खूप वैतागलेला आहे. प्रशासनाने इथं शेतकऱ्याचा कुठलाही विचार केलेला नाहीये. माझं नाव कुंदन बोडे.